नमस्कार. मी आशाची शिदोरीतून सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत थोड्याशा एक टीस्पून दही आहे. 1 टीस्पून दह्यामध्ये आपण सुक्का झुणका बनवणार आहोत. सुक्कं पिठलं असतं की नाही, एकदम सुक्कं बिना पाण्याचं ते. त्यासाठी साहित्य बघा, हे चण्याचं पीठ आहे. नंतर कांदा ना थोडा जास्त घ्यायचा बऱ्यापैकी, आणि तो असा उभं पातळ कापून घ्यायचा, आणि तो जरा जास्त प्रमाणात घ्या. नंतर लसूण घ्या बऱ्यापैकी. आलं मी किसून घेतलं आहे. मिरच्या कापल्यात, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स जरा वरून टाकायला सुंदर दिसतं. आणि हे पावडर मसाले, धना पावडर, हळद, धना पावडर, मीठ, एवढंच साहित्य. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला काय करायचं, हे जे पीठ आहे ना घेतलेलं, ते आपण थोडंसं भाजून घ्यायचं. पिठल्याला, झुणक्याला थोडं तेल जास्तच लागतं ना, कोणत्याही प्रकारचं करा. आता आपण हे थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे त्याच्यामधला कच्चेपणा निघून जाईल. थोडा डाळीचा वास येतो ना, डाळीच्या पीठचा ना, डाळीचा, तो निघून जाईल. नंतर आपण काय करायचं, कढईमध्ये कांदा पण आपण भाजायला टाकूया. हे थोडंसं चांगलं बऱ्यापैकी भाजलं ना, चण्याच्या पिठाचा कसा थोडासा एक उग्रसारखा वास येतो ना, तो निघून जाईल कच्चेपणाचा. खूप सुंदर लागतं हे पिठलं. आता हे कांद्यावर सगळ्या वस्तूंची फोडणी देऊ की नाही आपण, त्याच्यावरच हे पीठ सोडायचं. थोडीशी वेगळी पद्धत, म्हणजे बहुतेकांकडे करतात असंच, थोडा फरक असतो काय काय एरियामध्ये, नाही का. तसं बघा, चण्याचं पीठ भाजतंय ना, तर वास सुटलाय. तेल सोड. आता आपण नेहमी कमी तेलातच करतो, पण आजचं हे जे सुक्का पिठलं आहे की नाही, ह्याला मात्र आपल्याला तेल थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं जास्त लागेल. मैत्रिणींनो बघा, जिरे पण टाकूया. आपली राई चांगली तडतडली आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकूया. लसूण टाकलाय अगोदर, जिरी, मोहरी, लसूण. नंतर हे बारीक किसलेलं आलं आहे, ते पण वासायला छान. कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता मी जरासा ना तोडून घालते, खाल्ला जात नाही ना तो. आणि सगळ्यांना आपल्याला गार्निशिंगसाठी ना मिरच्या लागतील, तर त्या मी आताच कांद्याबरोबरच तळून घेते थोड्याशा.
आता आपण मिरची घालूया. ही तिखट नाही आहे मिरची. मिरची आणि कोथिंबीर पण थोडीशी तळून घेऊया, म्हणजे ती काळी पडणार नाही नंतर. अगोदर हिंग टाकला तर करपतो ना तो. आता आपल्या मिरच्या आपण काढून घेऊया. त्याच्याने छान तळल्या गेल्यात मिरच्या. अर्धा चमचा घातलाय मी धना पावडर आणि अर्धा चमचा हळद. मग ते डार्क होईल, जास्त डार्क होईल ना. म्हणून थोडंसं मीठ पण घातलेलंच आहे. आता आपण जे दही कालवलेलं आहे पातळ केलेलं ते टाकूया. पाण्याचा अंश एवढाच आहे दह्याचा. चिली फ्लेक्समुळे दिसतो छान झुणका. आता सगळ्यांनो गॅस कमी करायचा आणि आता आपण जे भाजून ठेवलेलं पीठ आहे ना ते टाकूया. आता हे बऱ्यापैकी ना एकजीव झालेलं आहे. त्यामध्ये आपण पीठ सोडूया. थोडं थोडं करून असं सोडायचं. हे भाजलेले आहेत, त्याच्या गाठी वगैरे कमी होतात मग. मैत्रिणींनो, तर बघा हे आपलं आता असं दह्यातलं पिठलं, भाकरी ज्वारीची, भात, वरण, नंतर हे तळलेल्या मिरच्या आहेत, कांदे आहेत ओले आणि ही टोमॅटोची चटणी आहे. असं आपलं आता हे जेवण तयार आहे.
तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.